कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी 2 दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे सगळं हे समिती करून मग कर्जमाफी केल्या जाईल। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीविषयी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मागील 7 दिवसांपासून शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। त्या अनुषंगाने आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बच्चू कडू साहेबांना फोन सुद्धा केलेला आहे। तर त्या फोनच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीबाबत सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तर या निर्णयामुळे राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। म्हणजेच बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनाचा परिणाम थेट कर्जमाफीवरती दिसून सुद्धा आलेला आहे। तर त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। म्हणजेच राज्यातील 90 लाख शेतकरी बांधव जिंकलेले आहेत, कारण कर्जमाफीचा प्रश्न मागील 7 महिन्यांपासून सुरू होता, तर त्याचा निकाल आज लागलेला आहे। म्हणजेच राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु हे कर्जमाफी फक्त बच्चू कडू साहेबांमुळे होत आहे, कारण या कर्जमाफीसाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी आंदोलन केलेले नव्हते, तर थेट बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलेले होते। त्यानंतर त्यांनी 7 दिवस अन्नत्यागाशिवाय उपोषण सुद्धा केलेलं आहे। तर त्या आंदोलनाचा आणि त्या उपोषणाचा थेट परिणाम कर्जमाफीवरती दिसून आलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल त्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, आज महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील पात्र शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे, परंतु या कर्जमाफीचा फायदा सरसकट सर्व शेतकरी बांधवांना होणार नाही, कारण या कर्जमाफीसाठी एवढा निधी उपलब्ध नाही। त्यामुळे जे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। थेट बावनकुळे साहेब काय म्हणलेले आहेत शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचं नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे, तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे, शेवटी कॅटेगरी आहे। एक शेतकरी वर्ग असा आहे, सर्व शेतकरीमध्ये परिस्थिती वाईट आहे, पण एक शेतकरीचा जो इन्कम टॅक्स भरतो, जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो, ते आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात, त्या ठिकाणी त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं। तर बघा शेतकरी मित्रांनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महसूल मंत्री पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की राज्यामधील जे जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, उर्वरित शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधव गरीब असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, परंतु जे शेतकरी बांधव श्रीमंत असतील, मध्यमवर्गीय असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजेच या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच आज समिती नेमण्यात आलेली होती, त्या समितीच्या निमित्ताने आज 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। त्या 4 पात्रता सुद्धा बघून घ्या। परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अजून पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे। थेट बच्चू कडू साहेब आणि बावनकुळे साहेब यांनी बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पेरणीसाठी किंवा दुसऱ्या कारणास्तव परत एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला परत एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे। थेट बच्चू कडू साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब काय म्हणलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्यांना नवीन कर्ज मिळालं पाहिजे, कर्जमाफी होतपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे। हे जे बँका अडवतात, बँके फसवणूक करतात किंवा बँका अडवतात की बाबा जुनं कर्ज आहे, नवीन कर्ज कसं द्यायचं, त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि बच्चू कडू साहेबांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे। बँकांना सुद्धा तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे की ज्या शेतकऱ्यांना परत एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल त्या शेतकरी बांधवांना सिबिलची अट न लावता पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज देण्यात येणार आहे। त्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बँकांना तातडीचे
करण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांना सिबिलची अट न लावता पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2 लाखांचं कर्ज पुन्हा पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा पीक कर्ज 2 लाखांचं देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, सोबतच किती लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीमधून अपात्र ठरणार आहेत, ते सर्व अगदी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांचं 2 लाखांचं कर्ज माफ होणार नाही, तर यामध्ये काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, कारण कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये राज्यातील 90 लाख शेतकरी बांधव आहेत, तर या 90 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। याच्यामध्ये जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांचेच कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीसाठी आज समिती नेमण्यात आलेली आहे, तर त्या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रमुख 4 पात्रता सुद्धा घातलेले आहेत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी करायची आहे, शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी होणार आहे, परंतु त्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत, पात्रता आहेत, त्या सुद्धा पाहणं गरजेचं आहे। म्हणजेच बावनकुळे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार एका शब्दामध्ये कर्जमाफी करणं शक्य होणार नाही, तर त्याच्यासाठी काही तपासणी करणं गरजेचं आहे, पडताळणी करणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांची पडताळणी सुद्धा होणार आहे। म्हणजेच या पडताळणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा कर्जमाफी होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व बँकेमधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही, तर यासाठी काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा कर्जमाफीचा फायदा होणार नाही। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये भरपूर बँका आहेत। जर तुम्ही कोणत्याही बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही, तर याच्यासाठी काही गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या बँका आहेत आणि खासगी क्षेत्रामधील बँका आहेत। त्या बँकेमधून तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। त्या बँका सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, खरोखर तुमचे किती लाखांची कर्जमाफी होणार आहे त्या संबंधित आज समितीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे की नाही याच्यावरती सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच काही शेतकरी बांधवांनी 50,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी 1 लाखांचं कर्ज, तर काही शेतकऱ्यांनी 1.5 लाखाचं, तर काही शेतकऱ्यांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं आहे। तर तुमची किती लाखांची कर्जमाफी होणार आहे, का हजारांची कर्जमाफी होणार आहे, त्या संबंधित आज निर्णय सुद्धा आलेला आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, कारण शेतकरी मित्रांनो, या पात्रता फक्त एकाच गोष्टीमुळे घातलेल्या आहेत की याच्यामध्ये काही शेतकरी श्रीमंत घरामधील शेतकरी बांधव आहेत। हे श्रीमंत शेतकरी प्रत्येक वर्षाला कर्ज काढत असतात आणि यांचं सुद्धा कर्ज माफ होत असतं, परंतु यावेळी श्रीमंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांचंच कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच याच्यामध्ये श्रीमंत शेतकरी, मध्यमवर्गीय शेतकरी आणि अतिमध्यमवर्गीय शेतकरी याच्यामध्ये 3 प्रकार पाडण्यात आलेला आहे। म्हणजेच मध्यमवर्गीय आणि अतिमध्यमवर्गीय या 2 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। श्रीमंत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार नाही, त्यामुळे पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पात्रता आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी प्रमुख 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। तर या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे
शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेला असो। बघा शेतकरी मित्रांनो, हे कर्जमाफी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या दरम्यानची आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेला असो। परंतु ज्या शेतकऱ्यांनी 2019 च्या अगोदर कर्ज घेतलेला असेल किंवा 2024 च्या नंतर कर्ज घेतलेला असेल त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। ते शेतकरी बांधव याच्यामधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ते दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी गरीब आहे की श्रीमंत आहे हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, दुसरी पात्रता महत्त्वाची आहे। दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे ते शेतकरी बांधव गरीब आहेत की श्रीमंत आहेत हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। तर हे कशाच्या आधारावर ते पाहिलं जाणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्या शेतकरी बांधवांना मध्यमवर्गीय शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाईल। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कसलाच फायदा होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांना तुमचं उत्पन्न सुद्धा पाहिलं जाणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न या मर्यादेच्या पलीकडे असेल त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। सोबतच शेतकरी मित्रांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांची जमीन किती आहे। बघा, तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुमच्याकडे किती जमीन आहे हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। म्हणजे तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे का, 10 एकर जमीन आहे का, 15 एकर जमीन आहे हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। म्हणजे ज्यांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। म्हणजे तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे, 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना याचा फायदा होणार नाही। सोबतच शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे। ती चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि कर्ज घेतलेल्या पानावरती नाव बरोबर सुद्धा असायला पाहिजे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचं बँकेचं पासबुक सोबतच तुमचं आधार कार्ड आणि ज्या ठिकाणी ज्या बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाची जी स्लिप असते त्याच्यावरती नाव बरोबर सुद्धा असायला पाहिजे, तरच मला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेमध्ये घोटाळे झालेले होते त्यामुळे या कर्जमाफीमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही। त्यासाठी सर्व पात्रता सुद्धा तपासण्यात येणार आहे। तुम्हाला पात्रता सांगितलेल्या आहेत, पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख सरकारी आणि खासगी बँकेमधून कर्ज सुद्धा घेतलेलं असो, तुम्ही या बँकांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी काही प्रमुख बँकांची यादी आलेली आहे। या बँकेमधून तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा, याच्यामध्ये पहिली बँक बँक ऑफ बडोदा, दुसरी बँक बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक कॅनरा बँक, पाचवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सहावी बँक इंडियन बँक, सातवी बँक इंडियन ओव्हरसीज बँक, आठवी बँक पंजाब अँड सिंध बँक, नववी बँक पंजाब नॅशनल बँक, 10वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 11वी बँक इको बँक, 12वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, सोबतच 13वी बँक ॲक्सिस बँक, 14वी बँक बंधन बँक, 15वी बँक सीएसबी बँक, 16 बँक सिटी युनियन बँक, 17 बँक डीसीबी बँक, 18 बँक धनलक्ष्मी बँक, सोबतच 19वी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक, 20वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 21वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 22वी बँक म्हणजे आयडीबीआय बँक, सोबतच 23वी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। बघा, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्हा मध्यवर्ती बँक असते त्या बँकेमधून जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक। बघा, पोस्ट बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे या पोस्ट बँकेला सुद्धा प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यामध्ये भरपूर बँक आहेत, परंतु ज्या बँका महाराष्ट्राच्या बाहेरील असतील, भारताच्या बाहेरील असतील त्या बँकेमधून जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल किंवा त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, खरोखर तुमची किती लाखांची कर्जमाफी होणार आहे त्या संबंधित
आज शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अहवाल सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी 50,000चं कर्ज घेतलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी 1 लाखांचं कर्ज, काही शेतकऱ्यांनी 1.5 लाखांचं कर्ज, काही शेतकऱ्यांनी 2 लाखापर्यंत कर्ज सुद्धा घेतलेलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचं किती लाखांचं कर्ज होणार आहे, किती लाखांचं कर्ज माफ होणार आहे याच्यावरती आज समिती निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे। समिती निर्णय सुद्धा घेणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, समितीच्या माध्यमातून 100% 2 लाखांचा निर्णय घेण्यात येईल। परंतु हे जे पडताळणी आहे तर ही पडताळणी कसून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही सुद्धा सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर याच्यामध्ये जे पहिलं कागदपत्र आहे ते पहिलं कागदपत्र म्हणजे बँक पासबुक। बघा, ज्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असायला पाहिजे। दुसरं जे कागदपत्र आहे ते दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड, परंतु ते आधार कार्ड अपडेट केलेलं असावं, त्याच्यावरती नाव असेल, जन्मतारीख असेल, तुमचा पत्ता असेल, फोटो असेल, यांसारख्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य, कोणताही नागरिक सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसायला पाहिजे, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, यासोबत ट्रक असेल, पोकलँड असेल, जेसीबी असेल, यांसारखी मोठमोठी वाहने नसायला पाहिजे, ते शेतकरी पात्रतेमध्ये बसणार आहेत, अन्यथा त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कसलाच फायदा होणार नाही। तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषण करण्यात आलेलं होतं। शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेबांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं, तर त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू कडू साहेबांना फोन केलेला आहे। बच्चू कडू साहेबांना कर्जमाफी संबंधित आनंदाचा निर्णय देण्यात आलेला आहे। काही मागण्या होत्या त्या मागण्या सुद्धा पूर्ण करू अशा प्रकारे या फोनच्या माध्यमातून सांगण्यात सुद्धा आलेला आहे। तर या समितीचा उद्या निर्णय येणार आहे, त्यानंतर आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे। म्हणजे जे कर्जमाफीची समिती नेमण्यात येणार आहे त्या समितीमध्ये जो निर्णय घेण्यात येणार आहे तो निर्णय तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्यात सुद्धा येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा आणि असेच शेती संबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे।